छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात भर दिवसात धक्कादायक चोरीची घटना घडली आहे। कारमध्ये ठेवलेली व्यापाऱ्याची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। या बॅगेत रोख रक्कम, लाखो रुपयाचे चेक आणि महत्त्वाची व्यावसायिक कागदपत्रे असल्याचं व्यापाऱ्यानं सांगितलं आहे। त्यामुळे त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे। वाळूज परिसरातील एका व्यापाऱ्यानं आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून कामानिमित्त बाहेर पडले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारमधील बॅग पळवून नेली। चोरी झालेल्या बॅगेत सुमारे 1,76,000 रुपयाचा चेक, रोख रक्कम तसेच व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे होती। घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यानं तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे। चोरट्यांच्या माग काढण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली असून या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। भर दिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे।